शिवसेना के उबाटा गुट ने बांग्लादेश में इस्कॉन संगठन के सदस्यों पर हो रहे अत्याचारों के खिलाफ बाल गंधर्व चौक पर विरोध प्रदर्शन किया। इस दौरान बांग्लादेश और मोदी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। पुणे के बाल गंधर्व चौक पर शिवसेना के उबाटा गुट ने बड़ा प्रदर्शन किया। ये प्रदर्शन बांग्लादेश सरकार द्वारा इस्कॉन संगठन के सदस्यों पर किए जा रहे अत्याचारों के विरोध में आयोजित किया गया। प्रदर्शन के दौरान शिव सैनिकों ने बांग्लादेश का झंडा जलाने की कोशिश की, लेकिन पुलिस ने समय रहते उन्हें रोक लिया। इसके बाद शिव सैनिकों ने झंडा उखाड़ दिया। इस दौरान मोदी सरकार के खिलाफ भी नारेबाजी की गई। सर्व आपले श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाला मानणारे सर्व त्यांचे अनुयायी या संपूर्ण भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये त्या देशामध्ये आपल्या धर्माचा प्रसार शांतते मार्गाने करत असताना बांगलादेशामध्ये यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत। आपल्या हिंदू धर्माचा प्रसार करू नये, प्रचार करू नये आणि हिंदू धर्म वाढू नये यासाठी सगळे होतंय। खरं तर हिंदुस्थानच्या प्रयत्नामुळे बांगलादेशाची निर्मिती झाली हे परस्परपणे विसरतायत। त्यांच्या देशाच्या पंतप्रधान त्यांच्यावर तिथे हल्ले होत आहेत, ते थांबू शकत नाहीत। त्यांना हिंदुस्थान देशाचा आसरा घ्यायला लागला आणि आपण एवढे सहिष्णू आहोत की त्यांना आपण आसरा दिला, हरकत नाही दिला पाहिजे। जी मानवताची जी परिसीमा आहे ती आपण न ओलांडता त्यांना या ठिकाणी आपण आसरा दिला। ही लाडकी देशाची लाडकी बहीण शेख हसीना झाली या ठिकाणी, त्याबद्दल आमचं दुमत नाही। परंतु हिंदू धर्मीय लोक आमच्या बहिणी भाऊ असतील, अनेक नातेवाईक असतील, आपला धर्म प्रसार करण्याच्या ठिकाणचे लोक असतील, यांच्यावर होणारे अत्याचार आणि हल्ले हे थांबले गेले पाहिजेत। म्हणून शिवसेना पुणे शहर या ठिकाणी रस्त्यावर उतरले। केंद्र सरकार झोपलं की काय? विश्वगुरु काय करतायत? जर रशिया आणि युक्रेनचं युद्ध फक्त एका फोनवर थांबवताय तर मग हिंदूवर होणारे अत्याचार बांगलादेशामधले हा तुम्हाला हा फोन तिकडे लागू शकत नाही का? त्या ठिकाणी तुमची रेंज नाहीये का? केंद्र सरकार फक्त निवडणुका आल्या की असल्या गोष्टी करायच्या, बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, एक आहे तो सेफ आहे म्हणायचं। मग त्या देशातल्या हिंदूंचं काय? त्यांच्यावर होणारे अत्याचार तुम्ही थांबू काय शकत नाहीत? नसल होत तर राजीनामा द्या। अनेक चांगले पंतप्रधान जे होऊन गेलेत आणि होऊ घातलेले आहेत त्यांना काम करू द्या। हिंदू धर्मीय दुसऱ्या देशामध्ये जाऊन जर आपल्या धर्माचा प्रसार करत असतील तर ते वाखाणण्याजोगच काम आहे। या देशामध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम धर्मीय लोक या ठिकाणी राहतात, आनंदाने राहतात, त्यांच्या धर्माचा प्रसार करतात, प्रार्थना करतात। त्यावर आपण कधी अत्याचार अन्याय केला नाही आणि करणार पण नाही। परंतु जर त्या बांगलादेशामध्ये हिंदूवर अत्याचार होतात हे आपलं सरकार का थांबवू शकत नाही हा आमचा प्रश्न आहे। हे हिंदू धर्मीय सगळ्या जगामध्ये चांगल्या आनंदाने वागवले पाहिजेत यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न पोकळे पडतायत। त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे। म्हणून आज शिवसेनेने पुणे शहरामध्ये निदर्शन